बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक श्री हरिश्चंद्र पाटील लिखित कथा काकुळ. आज झिंगऱ्याला मांदाळ वाईट वाटत होतं. चांदणीला तो पहिल्यांदाच घरी सोडून चालला होता. मनावर आरकांडा ठेवून आपल्या धडात जीवच नाही असं त्याला झालं होतं. त्याच्या धंद्यात त्याला चांदणीनं घोड्यावानी साथ दिली होती. पळ चांदणे असं म्हणून टाच दिली की तिच्या पायात चाक वारा भरायचा. वाऱ्यालाही मागं टाकायची ती. त्यामुळं झिंगऱ्या कुणाच्याच हाती लागत नव्हता. चांदणी गाय होतीच तशी. उभार लांबार, अंगानं मांदललेली, बैलावानी वशिंड, खिल्लारी शिंग जणू हातानं वळवल्यागत, रान सशावानी तांबूस कोसा रंग. त्यामुळं रात्रीचं दिसतच नसे ती. ही झिंगऱ्याच्या जमेची बाजू. दरवेळी त्याला रात्र पावन व्हायची. त्याच्या संसाराची सारी मदार चांदणीच्या जीवावरच होती. तिनं अख्खी जत्रा बी झिंगऱ्यासाठी झिजवली. त्याचाही तिच्यावर मांदाळ जीव. पण दौडीसाठी त्यानं तिची किती मात जिरवली त्याच्याही ध्यानात नव्हतं. आता ती उतारवयाच्या डगरीकडे सरकत होती. झिंगऱ्याची घरधरीन साकरी. सरत्या वक्ती तरी चांदणी गाब राहावी म्हणून तिनं हट्ट धरला होता. पोरला दूध प्यायला खायला मिळावं म्हणून. गाईचा गोठा मंदिराहून मोठा असतो हे तिला ठावं होतं. सकाळ झाली. सूर्याचा लाल भडक गोळा डोंगराच्या आडून हळूहळू वर आला. वसाडवाडीवर त्यानं आपली सोनेरी किरणं फेकली. साकरी उठली. खोपटा बाहेर आली. तिला बघताच बाहेर बांधलेली चांदणी धडपडून उठली. ती साकरीकडे एकदा तर वासराच्या खुंटीकडे एकदा बघून हंबरू लागली. साकरीच्या मनाला कर्रदिशी करवत लागल्या गत झालं. तिच्या धडातलं अवसानच गळून गेलं. थांब ग बाय थांब, आधी झाडलोट करू दे. मला कळती ग तुझी मया. माझा बी दाल्ला असून नसल्यावानीच हाय. लांब तिकडं कुठल्या परमुलकात. कुठं काय खात पीत असन कुणान ठावं. आपण दोघी एकाच राशीच्या हवत ग, एकाच राशीच्या. साकरीचा कंठ दाटून आला. तिनं चांदणीवर पोटच्या लेकरागत मया लावलेली. चांदणीचं वासरू तिला सोडून गेलं होतं कायमचं. अगदी तिरमीर झाली होती ती. हंबरून हंबरून तिचा जीव वासरा पाय राई राई होत होता. वासरा वाचून दावण मुकी मुकी झाली होती. दावणीच्या कुट्ट्या एकमेकींकडं दिनवान्या नजरेनं बघत बसलेल्या. साकरीनं दुखऱ्या मनाला मुरड घातली. मोकळ्या केसांचा आंबाडा बांधला. काचुटा खोचला. हातात खराटा घेतला. फरा फरा झाडलोट केली. चांदणीला वैरण टाकली. तिनं बळच कडव्याला तोंड लावलं. साखरीनं खोपटातनं तवली आणली. चांदणी पुढं वासराचं भूत उभं केलं. चांदणीनं त्याकडं बघितलंच नाही. खोपटाच्या दाराकडं तोंड फिरवलं. अन साखरीचं एकुलतं पाखरू ताल्याला आठवून तिनं बळबळ पाना घातला. साखरीनं सर्र सर्र धार वरपून घेतली. खोपटात जाऊन चूल पेटवली. दूध तापाय ठेवलं. कापसाचा ढीग पडावा तसं दूध पसा फसा उतू आलं. चुलीवरनं उतरलं. बारक्या भगुन्यात चहाला आधान ठेवलं. चा उकाळला. परातीत गाळून घेतला. परात ओठाला लावली. चहा संगट तिनं सारं दूध घटाघटा पिऊन टाकलं. चहानं तिच्या अंगात उलसी तरतरी आली. तिनं ताल्याला हळी घातली. ताल्या, ये ताल्या, उठ. दिस कानीभर वर आलाय. आता साळ्याचा वकूत होईल. आट्टी बिगिन बाबा. आईच्या हळीनं ताल्या धडपडून उठला. गाव पाण्या पाय तरसत होतं. पाण्याचा टँकर मोप खेपा करीत होता. पण तो फक्त कागदावर.
4 दिवस झालं गावातल्या रस्त्यावर टँकरची एकही फरकंड उमटली नव्हती. ताल्यानं ओल्या चिरगुटानं अंग पुसून घेतलं. लोटकं भरून दूध प्यायला. चिरगुटात शिळी भाकर आणि चटणी बांधली. शाळेचं दप्तर भरलं. तेवढ्यात ताल्या, ये ताल्या, झालं काय रे? किसनानं हाळी घातली. झालं झालं, तुझीच वाट बघतोया. ताल्या तयारच होता. तो झिंगऱ्याचा एकुलता एक पोरगा. पारद्याचा असूनही तो शाळेत मायंदाळ हुशार. वर्गात नेहमी पहिला नंबर पटकावायचा. किसना गाववाला, त्याची दूध भंचिंगी. किसना जेमतेम काटावर पास होणारा. प्रत्येक विषयात 35 जिंदाबाद. पण स्वभावानं लई नम्री. बडबड्या तितकाच गमताड्या. त्याची अन ताल्याची जीवा पल्याड मैत्री. दोघात जातीपातीवरून कधीच अजादुजा नव्हता. ताल्या किसनाला चुंबकावानी चिकटून राहायचा. तो पारद्याचा असल्यानं बाकीची पोरं मात्र त्याला दळणातल्या खड्यावानी इरळून बाजूला काढीत. पोरात पोर आणि ताल्या चोर असं म्हणून चिडवायची. तो हुशार म्हणून त्याच्यावर अडदावा धरून त्याला फलपाडाय बघायची. किसना रगाट. ताल्याची कड घेऊन त्याच्या मत्तीला धावून जायचा. तवा पोरं त्याला टरकायची. दोघं 10वीला. त्यांची शाळा तालुक्याला 5 कोस लांब. तेवढं अंतर रोज पायी तुडवत शाळा गाठायची. चिंगी 4थीला. तिची शाळा गावाबाहेर जवळच. गाव नावाप्रमाणेच डोंगर पायथ्याला आडवळणी वसलेलं. डोंगर दऱ्यातला लवणा लवणाचा रस्ता, जणू घोड्याच्या पोटचा. जागोजाग गुडघ्या इतक्याली खबदाडं पडलेली. त्यामुळं एस.टी. महामंडळाची लालपरी गावात यायला दचकते. गावात काही धनदांडग्या आसामी. ते आपापल्या पोरासनी 2 चाकीनं तर कुणी 4 चाकीतनं शाळेत सोडायचे. या दोघांच्या घरी 12 गाड्या गरिबी. खाजगी वडापनं जायला देखील खिशात दमडी नसायची. तिघं अनवाणी पायाची गाडी करून झपाझपा निघाले. रस्त्याच्या कडेनं चिल्लारीची दाट झाडी. त्यात माणसं मोकळीच परसाकडे जात होती. जाताना हातात दगडगोटे घेत होती. ही त्यांची तारांबळ पोरं बघत होती. ताल्याला कसं नुसतं वाटलं. बघ रे किसन्या, माणसाची पाण्या वाचून कशी तिरपीट चालली या. ताल्या इवळून म्हणाला. कुठल्या तरी गावात ते गुड मॉर्निंग पथक गेलतं बघ. ताल्याच पुन्हा आठवून म्हणाला. होय होय, सकाळचा पाहुणा असाच बाहेर सोडायला जाणार असती पकडून बेण्याने त्यानं फुलं काय दिली, सत्कार काय केला. किसना भिरडून म्हणाला. एका बायच्या तर गळ्यात हार घालून सत्कार केला म्हण. ताल्याला पेपरातली बातमी आठवली. चायला असा सत्कार करायचा असणे लई फुरान चढतं का काय की. ते गुड मॉर्निंग पथक आपल्या गावात यावर रे. हिथं आली की त्यासनीच हागूट लागावं म्हणजे कळलं. किसनाच्या या पाचकळीवर तिघही खळखळून हसत सुटली. इथं आपल्या गावात यायचा त्यांचा काय घासा आहे. ताल्या हसत हसत म्हणाला. हा त्यांनी खरं यावर आहे. गावकरी त्यांच्या हातात हागिंदरीतली सुगंधी फुलं देऊन त्यांचा सत्कार करत्याली. किसनानं पुन्हा गोटी केली. तिघांचा पुन्हा खदखदून हशा पिकला. हसत खेळत रमत गमत चिंगीची शाळा आली. जिल्हा परिषदेची प्राथमिक मराठी मुलांची शाळा. 1ली ते 4थीसाठी इनमिन एकच खोली. तिचं हेंगाडी बांधकाम. भिकारणी गत तिची लखतरं फाटलेली. भिंतीसनी चहूकडं चगदनं पडलेलं. छताची आदली मधली कवलं फुटलेली. मोडका दरवाजा तो लावलेला. त्यावर इयत्ता 1ली, इयत्ता 2री, इयत्ता 3री, इयत्ता 4थी असा 4 इयत्तांचा मिळून एकच बारकुसा बोर्ड डकवलेला. शाळेपुढं मैदानात एक लिंबाचं झाड पोरांवर बापागत सावली धरून होतं. त्या झाडाखालीच 4 इयत्तांचा एकत्र वर्ग भरलेला. पोरांचा पाकरा गत चिवचिवाट चाललेला. चिंगी त्या पोरात जाऊन बसली. 4 वर्गाला 2च शिक्षक. एक बहादर आरोप्या गत फरारच होतं. एक होतं ते तंबाखू मळत मळत पोरांवर केक काढलं. 4थीच्या गाबड्यांनो,
काल शिकवलेली कविता म्हणा, बाकीच्यांनी बेचे पाडले हा. पोरं गुदपून गुरुजीनं खालचं जाबाड डाव्या हातानं फाकवलं आणि उजव्या हातानं जाबाडात तंबाखूचा बार ठोचला. संगट आणलेला पेपर हातात घेतला. आधी शिने जगतचं पान उलगडलं. त्या पानावरचं नट्यांचं चाटाळ फोटो टक लावून डोळ्यात भरून घेतलं आणि मग चवण्याच्या बातम्या हुडकून तंबाखूबरोबर चगळू लागलं. चौथीची पोरं कविता म्हणू लागली. ही शाळा आमुची खूप सुंदर, आवडते मज मनापासूनी, विद्येचे हे पवित्र मंदिर, लळा लाविते गोड हसूनी. आईला किसना, कविता कशी आणि शाळा कशी आहे रे? ताल्या काकुलतीनं म्हणाला. आपल्या गावचं नशीबच गाढवावर बसून आलंय रे. काय कर तू? आपण मोठं झाल्यावर गावाचं नशीब बदलू गड्या. ताल्यानं गावाची काळजी वाहिली. आधी आपल्या ताटातलं मांजर बघ, गावाचं नशीब बदलाय निघालाय. गाव लई शान्य आहे का? चल. किसना तिरसटून म्हणाला. दोघं शाळेचा रस्ता कापू लागले. चाल सलपी व्हावी म्हणून किसनानं गप्पांची टपली सुरू केली. ताल्या, तुला इचारीन म्हणतोय पर धाडच व्हायना बघ. किसन्यानं नॅट करून विचारलं. असं काय र, धाडच नाव व्हायसारखं? ताल्या अधीर झाला. तुला राग तर नाही ना यायचा? लगा जिगरी दोस्तावर रागावत्या ती वैर, काय बी विचार की. तुझं असलं कसलं नाव आहे रे? ताल्या. माझं खरं नाव तलवारे आहे, पण आय मला लाडानं ताल्याच म्हणती. बापर, तलवार नाव आहे तुझं? अजून तुमच्यात बंदुक्या, पिस्तुल्या, खंजिऱ्या, कोयत्या असली बी नावं का असत्या ती रे? काय माहीत. तुमच्यात हत्यार बनवायचं कारखाना आहेत काय? किसनानं जीभ चावत चावत हसत हसत टिंगल केली. यावर दोघंही खळखळून हसू लागली. हे लका, इथं 2 वक्ताचं गरदाळ भरायची पंचायत आणि कारखाना काढा आम्ही काय मंत्री बिंत्री आहे वय रे? असं म्हणून ताल्या आता वरवरचा हसला. गप्पा चगळत दोघं शाळेत पोचली. त्यांना उशीर झालेला. क्लास टीचर मानेसर विद्यार्थ्यांना निबंधासाठी नवीन विषय सांगत होते. आत येऊ सर? किसनानं विचारलं. सरांनी चष्म्याच्या वरच्या बाजूनं दोघांकडं मारक्या बैलावानी बघितलं. या मालक, तुमचीच वाट बघतोय. का उशीर झाला रे? घरी काय लेकरं पाजत होता काय? सर टोचरं बोलताच सारी पोरं फिदी फिदी हसली. दोघांचा कपडे काढून घेतले. अगत हिरमूड झाला. खाली मान घालून जागेवर जाऊन बसले. ए टग्या हो, खाली कुणी बसायला सांगितलं? उठा उठा. सरांनी धमकावताच दोघं उभी राहिली. पोरांनो, आता आपण आरती करूया. चला, आरतीचं सामान घेऊन या. सर आमन धपक्या असं का म्हणाले म्हणून पोरं बुचकळ्यात पडली. तोच सर कडाडले. पुक्काळीच्यानं शाळेत आलाय का गुरं राखायला आलाय रे? तास सुटस तर उभं राहायचं. सर कडक शिस्तीचे. सर, आमच्या गावची एस टी बंद झाली या. रोज चालत येतोय आम्ही. ताल्या कळवळून म्हणाला. हा, इतक्या लांबून चालत येत आहे? बरं, बसा बसा. सरांचा राग लगेच विजला. त्यांना दया आली. दोघांना माफ केलं. एक तक्ता त्याने हातात घेतला. मुलांनो, आज आपण देशाचा विकास पाहूया. हा पहा विकास तक्ता. यातील कृषी विकास, हरित विकास, ग्राम विकास, शिक्षण विकास आणि रस्ते विकास झालं. आता वाहन विकास होणार आहे. त्याने तक्त्यातल्या आगगाडीच्या चित्रावर छडीचं टोक ठेवलं. हां,
ही पहा बुलेट ट्रेन मुंबई ते अहमदाबाद अशी धावणार आहे. हिचा ताशी वेग 320 किलोमीटर असेल. 7 तासांचं अंतर 2 तासात कापणार. दर डोई तिकीट दर 2,800 रुपये असेल. अशा या बुलेट ट्रेनचा एकूण खर्च 1,08,000 कोटी रुपये येणार आहे. समजलं ना पोरांनो? डोक्याबाहेरची एवढे मोठे पैशाचे फुगीराकडे पोरांनी पहिल्यांदाच ऐकले. पोरं गोंधळून गप्प गारच झाली. त्यांच्या उत्तराची वाट न बघता सर म्हणाले, तर मुलांनो सोमवारी येताना काय करायचं? सर अवचित प्रश्न विचारून थोडं थांबलं. पोरं कोड्यात पडली. किसना हळूच ताल्याजवळ सरकला. तिच्या कानात काहीतरी कुजबुजला. तसा ताल्या आणि शेजारचा खंड्या दोघं बी हसली. हसताना सरांनी त्यांना बघितलं. ए का दाताड काढताय रे? खंड्या उठ उठ. ताल्या तू बी उठ. सर मांदाळ लाल झालं. दोघं बिचकत बिचकत उठली. काय झालं रे? काय झालं माकडावाणी दाताड इचकायला? सर निबार खेवंदाळलं. तरी दोघं गप्पच. भडव्यांनो हसायला तोंड उचकली. आणि आता काय हॉटेलला फेविक्विक लावलं होय रे? सर असं म्हणतात सारी पोरं हसली. ताल्या सांग की. सरांनी दम टाकला. तरी ताल्यानं तोंड उघडलंच नाही. का रे बॅटरी उतरली काय तुझी? खंड्या ए खंड्या तू सांग रे. सर तुम्ही सोमवारी घरून येताना काय करायचं म्हणताच किसन्या म्हटला. खंड्या सांगू लागला की किसनाने त्याच्याकडे बघून डोळं वटारलं. तसा खंड्या गप्प झाला. काय रे गाडवा तुझी बी बॅटरी डाऊन झाली काय? सांग सांग का दाताडं काढली? सरांनी छडी टेबलावर आपटून हाग्यादम टाकला. माराच्या भ्यानं खंड्या घाबरला. तुम्ही सोमवारी घरून येताना काय करायचं म्हणताच किसन्या म्हणाला की बुलेट ट्रेनमध्ये बसून शाळेत यायचं. खंड्यानं किसनाकडे हात करून त्यांच्या हसण्याचं पान उलगडलं. तशी सारी पोरं पुन्हा ख्या ख्या करून हसली. ए गाढवांनो चुप बसा. ए किसन्या गदड्या उठ उठ. सरांनी दांबडताच किसना भीत भीत उठला. सर त्याच्याजवळ गेले. पोरासनी वाटलं आता त्याची खैर नाही. मूर्खा बुलेट ट्रेन म्हणजे थट्टा वाटली काय रे तुला? हात पुढं कर. असं ठणकावत सरांनी किसनाला सणकून 2-3 छड्या मारल्या. त्याचं हात कुकवावानी लाल भडक झालं. डोळं गच्च भरून आलं. मित्राला मार बसल्यामुळं ताल्याचाही जीव हुळहुळा झाला. भडव्यांनो अभ्यासाच्या नावानं बोंब आणि थट्टा कशी काय सुचती रे? असं म्हणत सरांनी खंड्याला आणि ताल्यालाही छडीचं 2-2 वादाड दिलं. गायबान्यांनो बसा खाली. सरांचा पारा धीमा धीमा खाली आला. 3 जण खाली बसले. हा तर सोमवारी घरून येताना बुलेट ट्रेनमध्ये बसून. सर किसण्याचंच वाक्य गिरवू लागले. तोच पोराने पुन्हा दाताडं काढली. च्या आईला मी बी चुकलो काय रे? सर ही जीभ चावत हसले. पोरं अजून हसतच होती. हा बास बास. तर पोरांनो सोमवारी घरून येताना बुलेट ट्रेनवर निबंध लिहून आणायचा. कळलं? हो सर. सारी पोरं एक सुरात म्हणाली. शनिवारची 1 पारगी शाळा सुटली. घरट्याकडं पाखरं परतावी तशी पोरं किलबिल किलबिल करीत आपापल्या घरी निघाली. आता 1.5 दिवस सुट्टी म्हणताना त्यांच्या तोंडावर खुशीच्या कळ्या उमलत होत्या. ताल्या आणि किसन्याला मात्र मार बसल्यानं त्याची चिवचिव मुकी झाली होती. मन कुचमून दुखावली होती. दोघंही वाचा गिळून चालत होते. न राहून ताल्यानंच शब्दांची वाट मोकळी केली.
किसना, तू कशाला तसं म्हणाला लेका? इनाकारण मार बसला का नाही? ताल्या दुखमुचून म्हणाला. जाऊ दे तिच्या आईला. किसना कातावला. थोडा वेळ दोघंही गप्पच. जराशानं ताल्या म्हणाला, किसना, ती बुलेट ट्रेन मुंबई ते अहमदाबादच का धावणार आहे ठावं काय काय? त्या आईला, ती बुलेट ट्रेन जाऊ दे तिकडे गाढवाच्या गांडीत, मला नको सांगू. किसना भिराडला. आपल्याला माहिती असावर काय करतो माहिती असून आपल्याला त्यात बसाय मिळणार आहे काय? बघाय तरी मिळेल का कसली ती बुलेट ट्रेन? नाही मिळू दे रे, पण जनरल नॉलेज असावं रे. बरं, मग सांग तुझं जनरल नॉलेज. मुंबई आपली राजधानी आणि अहमदाबाद आपल्या राजाचं गाव आहे, म्हणून त्या परास मुंबई ते दिल्ली व्हावी का बुलेट ट्रेन? ए, बुलेट ट्रेन म्हणजे काय थट्टा वाटली काय रे तुला? कृष्णानं राग विसरून सरांची नक्कल केली. ताल्यानं त्याला टाळी दिली. दोघं खळखळून हसू लागले. उन्हाळ्याचे दिवस. सूर्यदेवाची कडक अंमलाई सुरू झाली होती. आबाळाची भट्टीवरून आग ओकत होती. दुपारचा भर धरणीला भाजून काढत होता. रस्त्यावर जणू इस्तूच अंतरून ठेवलेला. दोघांचं बी पाय नागवच, दोघांची डोकीही भुंडी, मेंदू पगळल अशी लाई. उन्हाचं चटकं खात खात दोघं चालत होते. तेवढ्यात मागून एक चारचाकी गाडी धुळा उडवीत आली. त्यातल्या पोराने बाहेर हात काढलं आणि हे हे चिडवीत गाडी सनाट निघून गेली. दोघांच्या डोक्यात फुपाटा गेला. ताल्या थांबला. डोळं चोळत चोळत म्हणाला, किसना लेगा, आपला असला कसला रे हेटाळ जलम हाय? आपल्या वाटणीच्या चुलीत गरिबी आली आहे बाबा. ती जळता जळ नाही, काय करायचं? खरं होतं किसनाचं. दोघं एकाच ढाच्यातलं. त्याच्या अंगावर खरडी भरडी गावठी कापड, त्यावर गरिबीचा गंज चढलेला. ताल्याच्या अंगावर मागून आणलेली कापडं फाटकी तुटकी, आईनं सुई दोऱ्यानं टाकं घातलेली. त्या टाक्या टाक्यातनंच ताल्याची गरिबी डोकावत होती. आईला ऊन म्हणावं का जाळ म्हणावा यो, पायाच्या भातोड्या व्हायला लागल्यात. दोन्ही पाय नाचवीत किसना म्हणाला. तर काय, थांब किसना. ताल्याला काहीतरी सुचलं. त्यानं स्वतःचं दप्तर खाली ठेवलं. त्यातनं भाकरीचं चिरगूट काढलं. किसना, राहा या दप्तरावर उभा. लेगा, इद्देवर उभा राहत्या ती वैर, राहा उभा. इद्या पिद्या गेली गाढवाच्या. ताल्या असं अर्ध बोलताच दोघं खळखळून हसली. ताल्यानं चिरगूट फाडून त्याचं 2 तुकडं केलं. धर, तुझ्या पायाच्या तळव्यासनी बांध. ताल्या, तू पारद्याच्या असून लेगा किती जीव लावतोय रे मला. लगा, तू तर माझ्यावर जीवच ववाळून टाकतोय की रे. आणि खऱ्या मैत्रीत जीव लावाय जात पात धर्म पंथ काय काय आडवं येत नसतं किसना. किती भारी बोलतोस लेका तू. खरंय तुझं. मैत्रीचं नातं रक्ताच्या नात्यापरा जीवा भावाचं असतं लेका. पर तुझ्या पायाचं कसं रे? मला सवय हाय उन्हात चालायची. तुझं पाय काय लोखंडाचं आहेत वय? थांब. किसनानंही खिशातनं हात रुमाल काढला. त्याचं फाडून 2 तुकडं केलं. यानं तुझ्या पायाचं तळवं बांध. दोघांनी पायांना चिंध्या बांधल्या. पुन्हा रस्ता कापू लागले. घटकाभरातच चिंध्या तापल्या. पुन्हा पायाच्या भातुड्या होऊ लागल्या. रस्त्याकडेलाच एक येड्या बाबळीचं झाड. त्याच्या तुटाक सावलीत दोघं विसावली. ताल्याच्या मनातल्या रुळावरून बुलेट ट्रेन पळत होती. होय रे किसना, इतक्या वेगात पळणारी कसली असतं ती बुलेट ट्रेन? काय माहीत. आई घाली विमानाला दिकून मागं टाकन लगा. होय तर त्या ट्रेनमध्ये गार तर किती वाटेल र. आपल्या गावात येईन का असली ट्रेन?
उन्हानं भाजलेलं पाय चोळत चोळत ताल्यानं भोळा प्रश्न केला. "हो येईन की." किसना जणू खात्रीनं म्हणाला. "असल्या खबदाटी रस्त्यानं कशी काय येईल?" ताल्या रस्त्याकडे हात करून आचंबला. "आपल्या सपनात येईल." किसनानं विनोदाची गलोल मारताच दोघं खदाखदा हसत सुटले. उठून पुन्हा रस्त्यासंग कसरत करीत चालू लागले. सोमवारचा दिवस बुलेट ट्रेनच्या निबंधाची दहशत घेऊन उगवला. काही पोरांनी सरांच्या माराच्या भीतीनं शाळेला दांड्या मारल्या. प्रार्थना झाली. वर्ग भरला. सरांनी हजेरी घेतली. कॅटलॉग खाली ठेवला. हातात छडी घेतली. खुर्चीवरून उठले. "चला, कोणी कोणी निबंध लिहून आणला बघू." सर मायंदाळ कडक. पोरं भेदरलीत. ज्याने निबंध लिहून आणला होता त्यांच्या चेहऱ्यावर मोगरा फुलला होता. ज्याने नाही आणला त्यांच्या तोंडावर धोत्रा फुलला. सर निबंधाच्या वह्या तपासू लागले. "किसन्या, बघू तुझी वही." सराने विचारताच किसना घाबरत घाबरत मोकळाच उभा राहिला. "सर, तुम्ही निबंध वहीवर नव्हता लिहायला सांगितला." "मग कशावर सांगितलं रे?" सर दरडावले. "बुलेट ट्रेनवर सांगितलं आहे." किसना असं म्हणतात सारी पोरं हसली. किसनानं शब्दशः अर्थ घेतला होता. सरांनी त्याला जोरात छडी मारली. तो बिनहया इवाळला. त्याचं मन बावलून गेलं. मित्राला मार बसल्यानं ताल्याला कसंनुसं वाटलं. आता सर त्याच्याजवळ आले. "ताल्या, बघू तुझा निबंध." सरांना खात्री होती त्याचा निबंध चांगला असणार. साऱ्या पोरांनाही उत्कंठ लागली. सर ताल्याचा निबंध वाचू लागले. निबंधाचं नाव बुलेट ट्रेन आणि माझा गाव. देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे झाली तरी माझ्या गावाला अजून पक्का रस्ता नाही. त्यामुळं गावात एसटी यायला घाबरते. गावात लाईट नाही. रात्र चोरट्यांना फितूर होते. प्यायचं पाणी नाही. कोरड घशाला आणि मरण उशाला घेऊन जगावं लागतं. गावात दवाखाना नाही. साथीचं रोग कायमचं रहिवाशी दाखले घेऊन घराघरात राहतात. तलाठी कार्यालय आहे पण ते असून अडचण खोळंबा. तिथं दरवाजावर तलाठी दाखवा, 1000 रुपये बक्षीस मिळवा असा बोर्ड गावकऱ्यांनी लावला आहे. अख्ख्या गावासाठी एकच सरकारमान्य राशन दुकान. तो दुकानदारही सरकारमान्य चोर आहे. गावात पोस्ट ऑफिसही नाही. त्यामुळं पत्र कसलं असतं गावकऱ्यांना ठाऊक नाही. जवळपास मोबाईलचा टॉवर नाही. त्यामुळं कुणाकडंच फोन नाही. गावातलं कोण मेलं तर वर्ष श्राद्धालाच निरोप पोचून पाहुणे रावळे येतात. निवडणूक जवळ आल्यावर मात्र पांढरे कावळे गावात येतात. काव 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 करीत आश्वासनाच्या वावड्या उडवून जातात. मतदान झालं की पुन्हा 5 वर्षे त्यांचं काही कुत्रंही गावात फिरकत नाही. माझा गावच विकासाच्या कव्हरेज क्षेत्राबाहेर आहे. देशात अशा कितीतरी वसाडवाड्या आहेत. आमच्या राजानं हे सरकार गरिबांना अर्पण केलेलं आहे. त्याच राजाला याचा विसर पडू नये. त्यांनी मुंबई अहमदाबाद या बुलेट ट्रेनऐवजी तेवढ्या खर्चाची रक्कम विकासाच्या ट्रेनमध्ये भरून खेड्यापाड्यात पाठवावी. तेवढ्या रकमेत देशातील अनेक खेडी स्मार्ट व्हिलेज होतील. निबंध वाचून झाला. सर थोडा वेळ गप्प झाले. गाढवा, हे काय लिहिलंय? मी बुलेट ट्रेनच्या माहितीवर निबंध लिहायला सांगितला होता. सरांनी छडी उगारली. ताल्यानं बेडरपणे हात पुढे केला. सर आता त्याला छडीनं फोडून काढतील असं पोरांना वाटू लागलं. सरांचा छडी उगारला हात तसाच वर. ते ताल्याकडे बघतच राहिले. छडी हातातून गळून पडली. बघता बघता त्याने अचानक ताल्याला गपकन मिठी मारली.
सारी पोरं चाट पडली. हातातली निबंधाची वही हलवत सर गहीवरून बोलू लागले, ताल्या, माझं हे गाव तुझ्या वसाडवाडीसारखंच आहे र. त्या विकासवाल्यांची नजर आपल्यापर्यंत पोच नाही. जात पंचायतीनं एखाद्याला वाळीत टाकावं तसं राजपंचायतीनं आपल्याला वाळीत टाकले र. वाळीत टाकलंय आपल्याला. सरांचं डोळं गच्च भरून आलं. ताल्याचंही डोळं वाहू लागलं. शाळा सुटली. पाखरावानी चिव चिव करीत पोरं आपापल्या घरट्याकडे निघाली. आकाशीचा सूर्यबाळ मावळतीकडे दुडू दुडू रांगत होता. गुरं रस्त्यानं धुळीचा भंडारा उधळीत निघालेली. त्यांच्या मागं गुराखी काट्या नाचवत नाचवत चाललेले. ताल्यानं किसना फुपाटा तुडवत वाट कापत होते. ताल्याच्या निबंधाचं किसनाला मायंदाळ अप्रूप वाटत होतं. ताल्या, तुम्ही फिरस्ती पारधी असून बी आमच्या गावाची तुला किती काळजी आहे रे. कसं लिहिलेलं का त्या निबंधात. सर देखून घायवरलं. किसना त्याची तारीफ करीत म्हणाला, काय आहे रे किसना आपल्या गावात, तसंच सरांचं बी गाव आहे. आणि तुमचं जसं गाव आहे तसं आमचंही गाव आहे. सरकारनं तुमच्या गावंदरीत आम्हाला जागा दिली म्हणून तर ठायबशी झालो आम्ही. होय की, आता तुमची पायपीट थांबलेलं गा. पर तुझा बा काय काम करतोय रे, दिसत नाही कधी गावात. किसनाच्या या प्रश्नाचं उत्तर काय द्यावं याचाच प्रश्न ताऱ्याला पडला. पण मित्राला सांगणं भाग होतं. ताऱ्या दुःखानं भरलं मन किसना पुढं रित्त करू लागला. येव किसना, आमच्या परास ती आलुती बलुती बरी. त्यासनी कामं तरी मिळत्या ती. आम्हा पारद्यासनी कोणच कामाला ठेवत नाही रे. पर पोट काय गप्प बसणार आहे काय. म्हणून माझा बा तिकडे मुलकाबाहेर जाऊन आमचा धंदा करतोय. आईला, अवघड आहे का तुमचं. लय अवघड आहे बाबा. परवा दिवशीच बाला पोलिसांनी पकडलं आणि तिकडेच कुठंतरी गॅटीत डांबून ठेवलंय. आता आम्ही माय लेकराने काय माती खायची का दगड. बाची अख्खी जिनगाणी तर तुरुंगातच चालली आमच्या पाय. आणि परवा दिवशीच आमची चांदणी गाय बी मेली रे. आता कसं जगायचं आम्ही. ताल्याचा कंठ दाटून आला. डोळं गच्च भरून आलं. हमसून हमसून ओक्साबोक्षी रडू लागला. किसनालाही गलबलून आलं. ताल्या, गप लगा गप. आईला, नशिबानं एका टिपऱ्यात तुमच्यावर 2 घालं घातलं गाड्या. ताल्या, उद्यापासनं मधल्या सुट्टीची तुझ्यासाठी 1 भाकरीनं चटणी मी आगाव आणत जाईन. नको किसना, नको. तुमच्या बी घरचं बरं नाही. माझा त्रास नको तुम्हाला. असू दे, असू दे. तुझा बा सुट्टस तोवर. मी आईला सांगतो तसं. माझी आईलाही मायाळू आहे. तुझं उपकार कशानं पिडू रे किसना. असं म्हणून रडत रडत ताल्यानं किसनाला कवटाळून मिठीच मारली. किसनाचंही डोळं घळाघळा पाजरू लागलं. मैत्रीत उपकाराची भाषा करायची नसती रे. ताल्या, तू हुशार आहे. लई शाळा शिक. तुमच्या जातीला लगेच नोकरी लागती या. वय वय, म्या लई शिकून मोठा साहेब होणार. मोठं चांगलं घर बांधणार. आई बाला त्यात सुखात ठेवणार. मग तर बाला चोरी करावी लागणार नाही की. ताल्यानं डोळ्याच्या कडा पुसत पुसत भाबडं स्वप्न रंगवलं. दोघं शिरवाळकी करीत करीत गावाजवळ आले. मारुतीच्या देवळामुळं 2-4 चकाट खोरटगे चकाट्या पेटत बसलेले. बरं झालं पेटवलं ते. आपल्या गावात राहून आपल्यावरच उलट्या टांगड्या करून मुत्या ती आई घाली. एकटग्या शिव्या सोडून गरळ वकला. सरकारनंच आपल्या बोकांडी बसविलं ही चुरटी कडू जात. दुसरा टग्या जेहर ओकला. अरे, सोकारीच्या नावाखाली हीच आई घाली चोऱ्या करते ती. तिसरा टग्या ताल्याला बघून शिवी हसडत पाचकन थुंकला. त्यांची चोंबड चकाटे ऐकून ताल्याला संशयाची सुई टोचली.
त्यानं त्याच्या खोपटाच्या दिशेनं बघितलं तर तो हादरलाच. खोपटाकडं बका बका धूर निघत होता. दोघं घाई घाई वाट कापू लागले. ताल्या बघतोय तर त्याचं खोपाट ढनाढना जळत होतं. दोघं ओरडतच खोपटाजवळ पळत गेले. बिचारी ताल्याची आई एकलीच धाय मोकलून मोकलून ऊर बडवत होती. जळणाऱ्या खोपटावर माती टाकत होती. गावकरी लांबून मजा बघत होते. ताल्याला बघताच आईनं गाईवानी हंबरडा फोडला. ताल्यावर बघ रही कसं आपल्यावर आभाळ कोसळलं र. ताल्या ताल्या असं कसं ग झालं आहे. ताल्यानंही टाहो फोडला. गाईनं वासरू जवळ घ्यावं तसं आईनं त्याला पोटाशी घट्ट कवटाळलं. किसनाच्याही काळजाला पाजर फुटला. किसना अरे आम्ही जिथं खाईन तिथं कसं हागीन र. ताल्याच्या बाला परवा दिवशीच पोलिसांनी बेड्या घातल्या आणि गावात रात्री देवळातील मूर्ती कुण्या मुर्द्यानं चुरून नेली. तरी गाववाल्याने आमच्यावरच कुणी हाय केलं. आमचा संसार पेटवून दिला र. बघ आमचं काय सुधीक राहिलं नाही. काय सुधीक जगायसाठी आम्ही पुढं टाकं घालावं आणि मागं नीतीनं ते असं उसवत जावं. आता तर फाटक्या जिनगानीला टाकं घालाय सुई दिकून राहिली नाही र. सुई दिकून राहिली नाही. आमची तक्रार बी पोलीस घेत नाहीत र. ताल्याची आई साखरी इवळून गहेवरून काकूळ मांडत होती. तिचा काकूळ किसण्याच्या काळजात खोल खोल रुतत गेला. त्याला गावकऱ्यांची भयंकर भिरड आली. हालत आणि माणूसबळाचं न्याट असतं तर त्याने पादिवता आलं असतं. पण लांडग्यांच्या झुंडीपुढं एकटं कोकरू काय करणार. दिसत असून त्याला भितांदळ व्हावं लागलं. आई आपण कुठं जायचं ग आता. ताल्या रडत रडत कळवाळून म्हणाला. खरंच कुठं जाणार तुम्ही आता. किसन्यानंही गहिवरून विचारलं. वाट दिसेल तिकडं जातो बाबा. आम्हाला कुठलं हक्काचं गाव आणि कुठली शिव. जिथं पाल ठोकन तेच आमचं घटकेचं गाव. वाऱ्यावरचा संसार आमचा पाला पाचुळ्यावानी भिरी भिरी उडणारा. गाववाल्यांनी त्याची अशी राख करून टाकली की माहीत नसणारी वाट धरायची. मेंढरावानी गपगुमान चालू लागायचं. काकुळवाणीनं बोलत बोलत ताल्याच्या आईनं अंगावरच्या पटकुराची दोरी फाडून घेतली. पायाच्या पिंढऱ्या करकचून बांधल्या. चालताना पाय दुखू नयेत म्हणून. पाल्याचा पाचुळा आणि काळजाचा काचुळा अशी तिची गत झाली. तिची तलकी बघून किसनाचं मन कातर पातर झालं. चल बाळा ताल्या, हे गाव आता आपलं राहिलं नाही. आई अशी म्हणताच ताल्यानं किसनाला घट्ट मिठी मारली. दोघं ढसा रडू लागले. आईनं ताल्याचा हात धरला. दोघं माय लेकरं अनवानी पायानं निघाले. अंगावरची कापडं आणि ताल्याच्या पाठीवरचं दप्तर एवढंच शिल्लक राहिलं होतं. आता ते दप्तरही पोरकं होणार आणि ताल्याचं ते भाबडं स्वप्नही. चालत चालत त्यानं एकदा मागं वळून किसनाकडे बघितलं. थरथरत हात वर केला. भरल्या डोळ्यानं मित्राचा शेवटचा निरोप घेतला. किसनानंही निरोपाचा हात वर केला. कितीतरी वेळ तो हात हलवत राहिला. दोघा जिवलग मित्रांची ताटातूट झाली. कायमची. डोळ्यातनं टिप्प गाळत किसना स्वतःलाच पुटपुटला. ताल्यानं या गावासाठी त्याच्या निबंधातनं किती काळजी वाहिली. मोठं झाल्यावर या गावाचं नशीब बदलू म्हणाला होता. आणि गावानं बिचाराला हे काय दिलं. काय आहे त्याच नाही. ना घर ना दार. मतदार कार्ड नाही, आधार कार्ड नाही, रेशन कार्ड नाही का 7-12 नाही. सारं जगणंच निराधार. तरी निराधार पेन्शन योजनेत त्यांची नावं बी नाही ती. ते आभाळ आणि ही धरणी हेच त्यांचं मायबाप. हे जग त्यासनी सपनाचं ढग आहेत.
च्या आईला, त्या बुलेट ट्रेन परास माणसासाठी माणुसकी वेगानं धावत यावी. सूर्य त्याच्या अंतुनात जाऊन कधीच विसावला होता. सांज दुकरी होऊन झाकोळली. कडूसं पडलं होतं. पाखरं आपापल्या खोप्याकडं परतत होती. रानातलं मजूर, गाई गुरं, शेरडं करडं घर गाठत होते. आणि हे मायलेकरू घरटं सोडून निघालेलं. धरतीच्या कोपऱ्यात कुठंतरी उद्याची उघडी चूल मांडायला. अंधारात दोघांच्या आकृत्या पुसट पुसट होत गेल्या. ताल्या जीवाच्या आतड्यातला किसनाचा मैत्र होता. त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे किसना खुळ्यासारखा कितीतरी वाटकुळ बघत राहिला. काळजाचा तुकडा कायमचा तुटून गेल्यागत. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसोबत. मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य, कथा, कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा. आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा. आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा. आपले पुन्हा एकदा धन्यवाद.